पार्वतीचे पती भगवान शंकर। थांबा, तुम्ही आज जाऊ शकत नाही। पण महादेवांनी आपल्या ह्या पुत्राला कधी पाहिलंच नव्हतं। हा कोण आहे, आपल्याला का अडवतोय याची त्यांना कल्पनाच नव्हती। पण महादेव ते शीघ्र कोपी, त्यांना रागच आला। तू आम्हाला अडवतोस, आमचा उपमर्द, आमचा असा अपमान। तुला कल्पना आहे आम्ही कोण आहोत ते? तुम्ही कुणीही असलात तरी तुम्हाला आत प्रवेश नाही। बालका, आमच्याशी असे औदात्य, घोर अपराध करतोयस तू। मी केवळ माझ्या मातेच्या आज्ञेचं पालन करतोय। याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील तुला। मी परिणामांना घाबरत नाही। ही तुझ्यासाठी अंतिम सूचना आहे, बाजूला हो। मी बाजूला होणार नाही। तुम्हीच इथून निघून जा, नाहीतर माझ्याशी युद्धाला तयार व्हा। आमच्याशी युद्धाची भाषा? ठीक आहे, भोग आता। महादेव सर्वव्यापी, त्रिशूळधारी, महाशक्तिशाली। पण आमचा गणुराया तो सुद्धा कमी नव्हता। तो सुद्धा त्यांचाच पुत्र, महातेजस्वी, महापराक्रमी। मग काय, युद्ध सुरू झालं। महादेव हा जोरदार वार करतायत, गणराया तो परतवून लावतायत। पुन्हा नवीन नवीन अस्त्र काढून ते पुन्हा वार करतायत, गणराया ते परतवून लावतायत। अशी तुंबळ हाणामारी मंडळी सुरू होती। पण अखेर महादेव संतापले, भडकलेच एकदम। त्यांनी शेवटचा प्रहार केला, त्यांच्याकडचा त्रिशूळच फेकला। महादेव, महादेव हे काय केलं? हा आपला पुत्र होता। संतापानं थरथरू लागल्या। महादेव हे तुम्ही काय केलं? हा काय अनर्थ केला? तुम्ही ज्याचा शिरच्छेद केलाय तो आमचा पुत्र होता आणि तो तुमचाही पुत्र होता। त्याचा वध केला तुम्ही। देवी, आम्हाला क्षमा करा। आम्हाला कल्पना नव्हती की हा आपला पुत्र आहे आणि आपल्या दिव्य तेजाने याची निर्मिती झालेली आहे। आता क्षमा मागून काय उपयोग आहे महादेव? आमचा पुत्र आम्हाला पुन्हा मिळवून देऊ शकणार आहात का तुम्ही? देवी, शांत व्हा। आम्ही आपला क्रोध समजू शकतो। आम्ही आपल्याला वचन देतो, आम्ही आपल्या पुत्राचे प्राण परत आणू, त्याला जिवंत करू। परंतु कसं महादेव? त्याचं शिर तुम्ही धडापासून वेगळं केलंय, तो गतप्राण होऊन पडलाय। देवी, इथून उत्तर दिशेला गेल्यावर प्रथमतः ज्या प्राण्याचे दर्शन होईल त्या प्राण्याचे शिर आम्ही या धडावर ठेवू आणि ह्याला जिवंत करू। देवी, आपण धीर धरा, आपला क्रोध शांत करा। मग काय मंडळी, महादेवांना मनावर घ्यावंच लागलं। त्यांनी आपल्या गणांना बरोबर घेतलं आणि उत्तर दिशेला रवाना झाले।
तर त्या दिशेला गेल्यानंतर पहिला प्राणी दिसला तो गजराज, म्हणजे हत्ती हो. हा, तर ते हत्तीचं शिर घेतलं आणि ते आणून या बालकाच्या धडावर ठेवलं. तर अशा रीतीने महादेव आणि पार्वतीचा यो दिव्य, तेजस्वी, बुद्धिमान असा पुत्र जन्माला आला. त्याचं नाव गजमुख. त्याला आपण सगळे लाडानं काय म्हणतो? गणपती. गणपती. पुत्र वियोगामुळे व्याकुळ झालेल्या पार्वती मातेनं आपल्या या बालकाला पुन्हा जिवंत झालेलं पाहिलं. तेव्हा त्या माऊलीचा राग जरा कमी झाला. माते, मी आलो. बघ, तुझा गणू परत आलाय. आता तरी तुझा राग विसरून जा. अशा रीतीनं कैलासावर माय लेकराची भेट झाली. शिव, पार्वती, गणेश हा परिवार पूर्ण झाला. बोला गणपती बाप्पा, 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 गणपती बाप्पा. ही इथं ही बाई धडधाकड कशी काय? मला तर वाटलं होतं एव्हाना मोदक खाऊन हिनं अंथरूण धरलं असेल, पण हिला तर काहीही झालेलं दिसत नाहीये.